आणि याच आंदोलनासंदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, सध्या काय परिस्थिती? तर आपण ही थेट दृश्य पाहतोय की आता सध्या मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक संदेश पाठवलेला आहे। अमित हुक्केरीकर आहेत मुख्यमंत्र्यांचे सचिव, खासगी सचिव, त्यांच्याकडून हा संदेश नरहरी झिरवळ यांच्याकडे पोहोचलेला आहे आणि हे आंदोलन त्वरित थांबवा अशा स्वरूपाचा हा संदेश आहे। आणि कॅबिनेट बैठक संपल्यानंतर तातडीने एक बैठक सर्व आदिवासी आमदारांसोबत मुख्यमंत्री घेणार आहे असं सुद्धा यांना सांगण्यात आलंय। मात्र आदिवासी आमदार खासदारांनी या बैठकीला विरोध केलेला आहे। पेसा भरती झालीच पाहिजे ही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतलेली आणि तरच आम्ही बैठकीला बसू असा एक संदेश जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। आणि टोकाची जी भूमिका आहे ती या ठिकाणी घेतल्याचं बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अमित हुक्केरीकर काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले आणि नरहरी झिरवळ यांच्याशी त्यांनी 5 ते 10 मिनिटं चर्चा केली। आधी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा ॲडिशनल CP लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा एक संदेश या आमदारांना पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। काही झालं तरी आमची भूमिका आम्ही सोडणार नाही। जे 2 मुद्दे आहेत त्याबद्दल सरकारनं आजच निर्णय घ्यावा। एक तर पेसा भरती संदर्भातला नियुक्त्या ज्या आहेत त्या आजच द्यावा आणि भरती करून घ्यावी। 7,500 ते 8,000 जे तरुण बाधित झालेले आहेत, ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, त्यांचा मार्ग लवकर सुकर करावा अशी एक मागणी या ठिकाणी ठेवण्यात आली। तर दुसरं म्हणजे धनगर आरक्षणासंदर्भातला मुद्दा आहे आणि आदिवासीच्या आरक्षणातून धनगरांना प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी एक थेट मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की आदिवासी समाजातील जे आमदार आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, एकमेकांशी सुद्धा चर्चा करतायत। आणि त्यासोबतच आपण पाहिलं की मुख्यमंत्री यांचे जे OSD अमित हुक्केरीकर या ठिकाणी पोहोचले, त्यांना सुद्धा त्यांनी आपला संदेश दिलेला आहे की जोपर्यंत या दोन्ही मुद्द्यांवरती मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक असं उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही। मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा जाऊन यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीनं आम्ही कॅबिनेट बैठक संपल्यानंतर तुषार मेहता यांच्याशी बोलू आणि या संदर्भातला तोडगा काढू असं म्हटलेलं, मात्र तरी देखील टोकाचा निर्णय आम्ही घेऊ। मुख्यमंत्री शिंदे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर त्यांची भेट द्यायला पाहिजे, त्यांना टाळलं नाही पाहिजे। पण आम्हाला सरळ आता असा अर्थ होतोय का तुम्ही आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करताय का काय? तुम्हाला घटनेनं दिलेले अधिकार आहेत, त्या घटनेच्या अधिकारांची आमची पायमल्ली कृपा करून करू नका। अजूनही आम्हाला सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना, मंत्र्यांना विनंती आहे, कृपा करून आम्हाला भेट द्या। आमच्या काही आमदारांनी, झिरवळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली? आम्ही सत्ताधारी आहेत, आज आमचे झिरवळ साहेब ही परिस्थिती का निर्माण झाली? आदिवासीचाच पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या। आधी आम्ही आदिवासी आहोत तर नंतर पदाधिकारी झालो। ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडंच होत असतील तर आमचा काय उपयोग? 14 दिवस झालेत ते मुलं इथं आहेत। 14 दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का? तिथं रस्त्यावर झोपतात आदिवासी आहेत, माणसं आहोत आम्ही।